नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लातूर. लातूर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 15 प्रश्न आपण पाहणार आहोत. 15 पैकी कमीत कमी 12 प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर यायलाच पाहिजे. चला तर बघूया प्रश्न पहिला. महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? हा प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे गडचिरोली. गडचिरोली. पुढचा प्रश्न पहा. अकोला शहर अकोला शहर कोणत्या नदीकाठावर आहे? पर्याय पहा. दारणा, मोरणा, वारणा, कृष्णा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मोरणा. अकोला शहर मोरणा नदीकाठी आहे. पुढील प्रश्न पहा. धाराशिव शहर कोणत्या नदीकाठावर आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे भोगावती. धाराशिव शहर भोगावती नदीकाठावर आहे. पुढचा प्रश्न. कृष्णा नदी काठावरील शहरे खालीलपैकी कोणते आहे? कृष्णा नदी काठावरील शहरे खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वाई, कराड, सांगली, मिरज, औदुंबर, नरसोबाची वाडी ही सर्व शहरे कृष्णा नदी काठावर वसलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला वन लाईनर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. वाई शहर कोणत्या नदीकाठी आहे? कृष्णा नदीकाठी आहे. कराड कोणत्या नदीकाठी आहे? कृष्णा नदीकाठी आहे. सांगली कृष्णा नदीकाठी. मिरज कृष्णा नदीकाठी. औदुंबर कृष्णा नदीकाठी आणि नरसोबाची वाडी कृष्णा नदीकाठी आहे. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे भौगोलिक क्षेत्राशी असणारे प्रमाण किती आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 20.1%. 20.1% महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे भौगोलिक क्षेत्राशी असणारे प्रमाण किती आहे? तर 20.1%. पुढील प्रश्न पहा. व्हॉलीबॉल खेळामध्ये खेळाडूंची संख्या किती असते? व्हॉलीबॉल खेळामध्ये खेळाडूंची संख्या किती असते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 6. 6. पुढील प्रश्न पहा. कोणता ग्रह त्याच्या अक्षावर सर्वात वेगाने फिरतो? कोणता ग्रह त्याच्या अक्षावर सर्वात वेगाने फिरतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे गुरु. गुरु हा ग्रह त्याच्या अक्षावर सर्वात वेगाने फिरतो. पुढील प्रश्न. भारतात संगणकाचे जनक कोणाला म्हटले जाते? पर्याय पहा. बुर्क, विल्सन रॉस, विजय भाटकर, चार्ल्स. या ठिकाणी योग्य उत्तर आहे विजय भाटकर. भारतात संगणकाचे जनक विजय भाटकर यांना म्हटले जाते. पुढील प्रश्न पहा. भारताचे पहिले राष्ट्रपती होण्यापूर्वी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कोणत्या सन्मानाने सन्मानित करण्यात आले? प्रश्न महत्वपूर्ण आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे भारतरत्न. भारतरत्न. कधी? तर 1954 मध्ये. पहा, प्रश्न व्यवस्थित वाचा. भारताचे पहिले राष्ट्रपती होण्यापूर्वी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कोणत्या सन्मानाने सन्मानित करण्यात आले? तर भारतरत्न पुरस्काराने. कधी? 1954. पुढील प्रश्न पहा. कपी या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? विद्यार्थी मित्रांनो, पर्याय पहा. भुजंग, क्षय, भार्या, वानर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे वानर. लक्षात ठेवायचं आहे. कपी या शब्दाला समानार्थी शब्द आहे वानर. या ठिकाणी पहिला पर्याय आहे भुजंग. भुजंग म्हणजे काय ते आपल्याला माहिती पाहिजे. भुजंग म्हणजे काय? साप. मग भुजंग या शब्दाला कोणकोणते अजून शब्द समानार्थी आहे? तर पहा. भुजंग म्हणजे काय? साप. भुजंग म्हणजे काय? अही. भुजंग म्हणजे काय? सर्प. लक्षात ठेवायचं आहे. सर्प, साप, अही, भुजंग हे सर्व शब्द समानार्थी आहे. या ठिकाणी दुसरा पर्याय आहे क्षय. क्षय म्हणजे काय? तर क्षयचा असा अर्थ होतो
क्षीण, नाश, क्षीण, नाश आणि क्षय हे तीनही शब्द समानार्थी आहेत. 3 नंबर पर्याय पहा, भार्या. भार्या म्हणजे काय? तर भार्या याचा अर्थ असा होतो पत्नी. भार्या म्हणजे बायको, भार्या म्हणजे कांता, भार्या म्हणजे दारा आणि भार्या म्हणजे जाया. पहा, पत्नी, भार्या, बायको, कांता, दारा, जाया हे सर्व शब्द भार्या म्हणजेच पत्नी या शब्दाला समानार्थी आहे. पुढील प्रश्न पहा, संविधानातील कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? विद्यार्थी मित्रांनो, 370 कलम विचारलेला आहे. योग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. जम्मू आणि काश्मीर. पुढील प्रश्न पहा, कोणत्या मुघल सम्राटाच्या कारकिर्दीत ताजमहाल बांधला गेला होता? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे शहाजहा. शहाजहा. पुढचा प्रश्न, बुद्धिबळ या खेळामध्ये खेळाडूंची संख्या किती असते? बुद्धिबळ या खेळामध्ये खेळाडूंची संख्या किती असते? योग्य उत्तर आहे 1. 1. पुढचा प्रश्न, हॉकी या खेळामध्ये खेळाडूंची संख्या किती असते? हॉकी. योग्य उत्तर आहे 11. हॉकी खेळामध्ये खेळाडूंची संख्या 11 असते. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नागपूर. नागपूर या ठिकाणी वन विभागाचे मुख्यालय आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे, तुंगभद्रा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुंगभद्रा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे एकूण 15 प्रश्न आपण पाहिले आणि 15 पैकी एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.